सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। आजची जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही सर्वच शिवसेना उद्धव पक्षाच्या माध्यमातून सगळेच आम्ही पदाधिकारी, महापौर साहेब असतील, आमचे गटनेता असतील, आमचे नगरसेवक असतील आणि आमचे शिवसेना पदाधिकारी आणि युवासेना महिला आघाडी सर्वच जण आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो। घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि आज आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा महापौर आज परभणी महानगरपालिकेवर पालिकेमध्ये आहे आणि हेच पोटसूळ मला वाटतं सत्ताधाऱ्यांना आलेलं आहे। त्याच्यामुळं काहीतरी महापौर साहेबांनी जे जेव्हापासून चार्ज महापौर पदाचा घेतला आहे तेव्हापासून शहरामध्ये काहीतरी बदल घडवण्याची त्यांची जी काही पोटतिडकीने ते जे काही काम करत आहेत, पण हे काम त्यांनी केलेलं हे काम या सत्ताधाऱ्यांना मला वाटते बघवत नाहीये आणि या कामामध्ये कुठेतरी खंड पडावा, हे काम होऊ नये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या या महापौराची प्रतिमा मलिन कशी केली जाईल हे करण्यासाठी मला वाटते आजची घडलेली घटना असावी। का तर आपण बघतोय की सध्याचे जे महापालिकेतले काही अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष यांनी मिळून केलेलं हे षडयंत्र आहे, हे आम्ही निक्षून सांगतो। कारण महापौर साहेबांना याची कोणतीही कल्पना दिलेली नसताना हे रात्रीच्या अंधारामध्ये पहाटे 3 वाजता जाऊन मंदिर पाडण्यात आलं आणि आपल्या या हनुमानांच्या प्रतिमेला जप्त करण्यात आलं। ही अतिशय निंदनीय, अतिशय म्हणजे त्याला शब्द नाहीये, इतकी निंदनीय घटना आहे आणि त्याचा आम्ही वारंवार जाहीर निषेध आमच्या सर्वांकडून करू की घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करावी आणि ज्या कोणी अधिकारी यामध्ये आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जावी, कारवाई केली जाणार आहे आणि असे आदेश महापौर साहेबांनी दिलेले आहेतच आणि त्यामुळे या घटनेचा पुन्हा पुन्हा आम्ही निषेध करतो आणि निश्चित या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईलच आणि कोणी कितीही काही केलं तरी आमचे महापौर साहेब ज्या वेगाने शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करतायत तो परभणी शहराचा चेहरा मोहरा नक्कीच बदलला जाईल, यांनी कितीही काहीही केलं तरी।